हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि आज आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आणि आज घरातल्यांना सगळ्यांनाच उपवास आहे, म्हणजे सगळ्यांच्याच घरी आज फराळाचंच राहणार आहे. कारण की संध्याकाळी पण म्हणजे महाशिवरात्र सोडत नाही. तर मग एकादशीसारखंच म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम आता फराळाचंच राहील. तर आज जास्त काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता, त्याच्यामुळं मग आज सकाळी लवकरच आंघोळ वगैरे करून मग लगेच देवपूजा वगैरे सगळं झालं. आणि बाकी काही एक्स्ट्राचं जे काम होतं ते सुद्धा आवरलं होतं. आणि म्हटलं की चल निवांत दर्शन करूयात. कारण की काय होतं, दररोज घाई गडबडीमध्ये म्हणजे कामाच्या टायमिंगमध्ये देव वगैरे पूजायचे. त्यानंतर मग म्हणजे थोडंसं पाया नाही पडलं तर लगेचच मग दुसरं काम हजरच असतं. तर त्यामुळं तर आता इथं श्रीषा मॅडमचं पहा कशी लुडबुड चालली आहे आणि तिला खिचडी लई आवडते. तर लहान मुलांचं तसंच असतं की महाशिवरात्र म्हणा, अजून तरी श्रीषाला अजून एवढं कळत नाही. पण पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी तरी म्हणन की महाशिवरात्र म्हणल्यावर खिचडी बनवायची का म्हणून. कारण की छोट्याल्यांचं तेच असतं, म्हणजे उपवासाचं म्हणजे देवासाठीचं तर काही नसतं त्यांचं, पण खिचडीसाठी त्यांना उपवास पकडायचा असतो. पण अजून श्रीषाला एवढं काही कळत नाही, पण खिचडी तिला खूप आवडते. तो पहा इथं देवासाठी नैवेद्य ठेवला तर खिचडीचा सकाळीच. तर मग लगेचच तिथं देवांचीच खिचडी खायची होती तिला. आणि बऱ्याचशा खिचडीच्या वेळेस ती तशीच करते. तर आज तिला पाय पण म्हणजे तिला पाय पण नाही पडायचं, कारण की इतर वेळेस इतकी पाय पडती ना की बस, म्हणजे तिला म्हणावं लागतं की बास, म्हणून आता बास झालं पाय पडायचं. हळदी कुंकू वाहते. त्याच्यामुळं आता जास्त तर आमचं देवघराचं जे दार असतं ते जास्त तर बंद असतं. कारण की संध्याकाळी पण दिवा अगरबत्ती जर केली ना ती लगेचच दरवाजा लावून घ्यावा लागतो. तसं लावू नाही म्हणतात, पण लावावा लागतो. कारण की मग देवच राहत नाही तर खरं सांगायचं तर सगळे देव इकडे तिकडे होतात. नाहीतर हळदी कुंकू तरी सगळं सांडलेलं असतं देवांवर. त्याच्यामुळं मग ती पुन्हा सगळं म्हणजे खूपच राडा होऊन जातं त्याच्यामुळं. तर अशी छान अशी पूजा वगैरे झालेली होती. तर मी मस्त देवदर्शन म्हणजे चांगलं दर्शन घेतलं आज निवांत. आणि त्यानंतर आवरलं मध्येच. आणि तर आम्ही आज निघालो होतो आमच्या म्हणजे गावाशेजारचं जे कोपेश्वर मंदिर आहे, तर महादेवाचं एक मंदिर आहे, तर तेच गेलो होतो. आणि बरंच फेमस आहे. पण मी इतक्या दिवस म्हणजे 2-3 वर्ष झाले लग्नाला, पण मी काही गेलेली नव्हते. तर म्हटलं की आज आपण जाऊयात, कारण की आमच्या वस्तीवरचे सगळे जाणार होते. तर म्हटलं आपण पण प्लॅन करू. तर मी, माझे सासरे, दीर, परत आम्ही दोघीजणी आणि माझ्या नंदा. तर त्या दोघीजणी म्हणजे माझ्या एक नणंदबाई, तर त्या पण आलेल्या होत्या इथे. तर मग त्या पण आलेल्या आहेत. तर मग आम्ही एवढे सगळेजण निघालो आहेत म्हणजे महादेवाच्या दर्शनासाठी. आणि काय होतं ना की महाशिवरात्र म्हणा किंवा कुठलाही सण असो, तर गावातल्या देवातल्या मंदिरात आल्याशिवाय काही सण वाटतच नाही. म्हणजे म्हणजे आता लहान होतं तेव्हा तरी मम्मी त्यांच्यासोबत गावात जायचो प्रत्येक सणाला. प्रत्येक ह्याला म्हणजे जाणारच म्हणजे जाणार. पण मध्ये थोड्या बरेच वर्ष गॅप पडला. त्याच्यानंतर सगळं एज्युकेशन झालं. मग त्याच्यानंतर काय आपण एवढं इंटरेस्टली म्हणजे सगळ्याच गोष्टी काही करत पण नाही. आणि तेव्हा आपण जात पण नाही, कारण की सगळं कुणी येतच नाही आपल्या एजचं. त्यामुळं तर बऱ्यापैकी तर त्या गोष्टी राहूनच जात होत्या. पण महादेवाच्या मंदिरात मी कॉलेजला पण जायची, तेव्हा पण जाताना येताना 2 टाईम मी महादेवाच्या मंदिरात जाणार म्हणजे जाणारच. कारण की मला तिथे गेल्यानंतर एक वेगळीच हे पॉझिटिव्ह एनर्जी असते. आणि दर्शन घेतलं ना की इतकं फ्रेश वाटतं ना की बस. आणि तेव्हासुद्धा कॉलेजवरून येताना इतकी थकून जायची, पण तरी मग 5-10 मिनटं का होईना मी दर्शनासाठी जायचीच. तर आता बरेच दिवस झाले, कारण की मंदिरात जाणं पण होत नाही. त्याच्यामुळं महाशिवरात्र आहे म्हटल्यावर तर मंदिरात तर जावंच लागेल. आणि इथे होता आर्मी एरिया, आणि त्यामुळे मग आम्हाला थोडीशी एंट्री वगैरे करावी लागली अगोदर. आणि मग त्यानंतर मग आम्हाला त्यांनी सोडलं. तरी पाहता ना तुम्ही, तर इथून पण 1 किलोमीटर होतं ते मंदिर. आणि इतक्या निवांत जागी होते की बासच तुम्ही आजूबाजूला पाहत असताल. आणि इतर वेळेस इथे म्हणजे कुणालाही सिव्हिलियनला म्हणजे सिव्हिल लोकांना एंट्रीच नसते, कारण की हा आर्मी एरियामध्ये मोडतं हे मंदिर. तर त्यामुळं फक्त आजच्याच दिवशी इथे हे ओपन राहतं. तर त्याच्यामुळं. आणि आता तुम्ही इथे पाहता की किती गर्दी होती. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं इतकी गर्दी असेल म्हणून, कारण की हे मंदिर एकदम असं डोंगराळ भागात होतं. मग साईडला असे एकदम मोठमोठे डोंगर पण होते. आणि अजिबात म्हणजे एकसुद्धा घर नव्हतं तिथे आजूबाजूला. एकदम निवांत असं शांतता होती एक तिथं. आणि आज तरी एवढी गर्दी होती, त्यामुळं तरी थोडंसं आवाज वगैरे एवढे माणसं होती. पण इतर वेळेस तर कुणीच नसेल मला असं वाटतंय. म्हणजे एकदम शांततेचं ठिकाण आहे आणि तिथेच हे मंदिर पण आहे. तर आम्ही पहिल्यांदाच आलो होतो, त्याच्यामुळे एक्साइटमेंट पण होती. कारण की सगळ्यांच्या तोंडून फक्त ऐकलं होतं कोपेश्वरमध्ये, म्हणजे आम्ही तिकडे गेलो म्हणून. पण आम्ही काय आलो नव्हतं. तर म्हटलं महाशिवरात्र आहे तर मग
आणि त्याला जावंच लागेल म्हटलं तिकडं. आणि त्याच्यामुळं मग सगळ्यांना प्लॅन केला मी सकाळीच, म्हणजे अचानकच असं प्लॅन झाला. त्याच्यामुळे म्हटलं की सगळे जाणार आहे, त्याच्यामुळे मग आपण पण चला. तर मग आम्ही सगळेजण आलो होतो. आणि तसं पण काही फक्त घरी जर असतं तर मग इतकं काही वाटलं नसतं महाशिवरात्रीसारखं. आणि कुठे गेलो तरच आपल्याला पण ते सगळ्या गोष्टी म्हणजे पाहायला तर भेटतातच, पण माहितीसुद्धा होतात. आणि इतकं जवळ होतं, म्हणजे अर्धा तासामध्येच आलो आम्ही आमच्या घरापासून तर. आणि जवळसुद्धा होतं. पण इतर वेळेस म्हणतात तिथे एंट्री नसते, फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशीच इथं म्हणजे एंट्री असते. आणि तुम्ही ते पाहता की किती गर्दी आहे. आणि म्हणजे एवढं जास्त काही नव्हतं, म्हणजे घेण्यासारखं असं काही म्हणजे खूप मोठी यात्रा वगैरे असं काही नव्हतं. 2-3 स्टॉल होते फक्त आपले पानफुलाचे त्याचे, आणि बारीक मुलांचं खेळणी होते एका जागेवर, बस तेवढंच होतं. त्याच्या व्यतिरिक्त बाकी स्टॉल पण नव्हते, त्याच्यामुळं गर्दी खूप कमी होती, म्हणजे तिथलची गर्दी कमी होती. आणि बाकीचे दर्शनासाठीच फक्त जास्त लाईन लागली होती. तर पाहता तुम्ही इथे किती लांबर म्हणजे लाईन लागली आहे. आणि इथून पुढे मंदिर खूप आतमध्ये होतं, आणि इतकं म्हणजे असं खडकामध्येच होतं सगळं. तर पहिल्यांदाच आल्यामुळं म्हणजे एक एक्साइटमेंट होती की म्हणजे म्हणायचे फक्त की खूप छान आहे. तर मग आज पाहिलंसुद्धा, आणि खरंच खूप छान वाटली इथे आल्यानंतर. तर तुम्ही इथे पाहता, कारण की गर्दी पाहून तर आम्ही शॉकच झालो होतो. म्हटलं की आता आम्हाला घरून निघताना सगळ्यांचा आवरता टाईम झालाच होता. आणि त्याच्यामुळं मग इथे तर आम्ही 12-12:30ला आलो असं, 12 वाजता घरून निघालो होतो, तर इथे 12:30 वाजले असतील आम्ही आलेलो. तर उन्हामुळं तुम्हाला अंदाज लागलेलाच असेल की आम्हाला टाईम लागला होता. आणि सकाळच्या वातावरणातच खरं खूप छान वाटलं असतं, पण इतकं काही लवकर आपल्याच्याने पॉसिबल होतच नाही, कारण की छोटाले मुलं असल्यावरती आता एवढं म्हणजे आवरून म्हणलं म्हणजे एवढं होतच नाही आजकाल. त्याच्यामुळं मग म्हटलं की चला जेव्हा आवरण तेव्हा. आणि तर त्याच्यामुळं मग आम्ही इथे आलो होतो. तर आता तुम्ही इथे पुढं पाहतानच, तर मंदिराचा पण थोडासा क्लिप घेतला आहे. आणि तर इथे आमचं दर्शन वगैरे झालं आहे, म्हणजे दर्शन वगैरे आहे म्हणजे पुढं, तर तुम्ही पुढे जाऊन पाहतानच. तर असं काहीसं मंदिर आहे. आणि आमच्या इथालच्या आजूबाजूचे जे आहेत, तर ते कुणी लॉग पाहत असेल तर त्यांना सगळ्यांना माहितीच आहे. फक्त हे आमच्यासाठी नवीन होतं, कारण की लग्न झाल्यानंतर तर पहिल्यांदा चालू आहे आम्ही, आणि या अगोदर माहिती पण नव्हतं. आणि जर मला असं वाटतं जरी ते एंट्री जर असती तर मग कदाचित आम्ही येऊन पण गेलो असतो, मला असं वाटतं. आणि तिथे गेल्यानंतर इतकी लाईन पाहून मग असं वाटलं की बाहेरूनच दर्शन घ्यावं, असं प्लॅन चालला होता. पण नंतरनं पुढे गेलो, म्हटलं की इथून तर सगळे जात आहेत म्हणून आम्ही पण पुढे गेलो. आणि मग तसंच डायरेक्ट मंदिरच होतं जवळ, तर म्हटलं की चला जाऊयात आता, घेऊच दर्शन, कारण की इतक्या लांबून आलो आणि दर्शन म्हणजे असं लांबूनच दर्शन घ्यायचं ते पण चांगलं वाटाणं. आणि फर्स्ट टाईम असं आम्ही लाईनमध्ये घुसलो होतो. आणि तसं पाहिलं गेलं तर म्हणजे असं चांगलं नाही बरं का लाईनमध्ये जायचं. आणि पहिल्यांदाच आम्ही घुसलो होतो खरं सांगायचं तर, कारण की ह्या छोट्याल्या मुलीला घेऊन इतक्या उन्हाचं इतक्या वेळ थांबायचं. पण बरेचसे जण सकाळपासून लाईनला थांबले होते, त्याच्यामुळं जाऊशी पण नव्हतं वाटत मध्ये, पण नंतरनं म्हणलं की जाऊयात. आणि कसं होतं ना की इथे एक होम चालला होता, म्हणजे सकाळपासून इथे होम चालू होता. आणि बरेचसे लोकांचं म्हणजे अभिषेक वगैरे इथे झालेला सुद्धा होता. आणि महाशिवरात्रीला बरेचसे जण अभिषेक पण करतात, तर त्याचंच इथं होम वगैरे ते सगळं होतं. आणि इथे म्हणजे महादेवांचा जो विवाह झाला होता, तर त्याचेच जे हे आहेत थोडे पुतळा टाईपच आहे ते, तर ते होतं. आणि त्याच्यावरती म्हणजे बरेचसे सॉन्ग वगैरे पण म्हणजे असं झालं, म्हणजे काय म्हणता येईल, भजन वगैरे जे होतं तर ते होतं महादेवांचं. तर याचा काही थोडासा क्लिप घेतला होता, तर म्हटलं तसं तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि बरेचसे लोकांची म्हणजे भरपूर गर्दी होती. तर असं काहीसं मंदिर होतं. तर खोपेश्वर म्हणून असं नाव आहे तिथे. तर आम्ही गेलो, आणि त्याच्यानंतर आतमध्ये पण भरपूर गर्दी होती. 2 मिनटातच दर्शन करून बाहेर आलो, कारण की गर्दी इतकी असल्यामुळे बाहेर खूपच लाईन लागली होती. आणि ऊन पण वाढलं होतं, त्याच्यामुळं मग दर्शनच करून घेत नव्हते त्याच्यामुळं. आणि आम्ही इथे आलो थोड्या वेळ, ती लाईन वगैरे थांबवली, कारण की थोडंसं आतमध्ये क्लिनिंगचं काम चालू होतं आतमध्ये थोडीशी. आणि कारण की भरपूर सकाळपासूनचे दर्शनं चालू आहेत त्यामुळं. तर इथे 2 पिंडी होत्या, म्हणजे एक खूप जुनी झालेली होती आणि त्याच शेजारी एक नवीनसुद्धा होती. तर फुलांमुळं पूर्ण पिंड झाकून गेलेली होती. तर हेच सगळं आणि दर्शनसुद्धा घेऊ देऊ नव्हते, कारण की इतकं घाईघाई दर्शन घेतलं की बासच. आणि माझ्याकडे श्रीषा होती, तर ती झोपलेलीसुद्धा होती, कारण की इकडे यायचं म्हणून तिला झोपी लावलं नाही. आणि त्यामुळं मग अचानकच प्लॅन झाला, त्याच्यामुळंच तिला झोपी नाही लावलं. आणि मग लगेच आवरलं आणि इकडे आलो. त्यामुळं मग ती इथे जवळ आल्यानंतर मग तिला झोप लागली, आणि मग
मग एका हातानेच दर्शन घेतलं, तिला सकट तसंच दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो लगेचच. आणि बाहेर आल्यानंतर मग थोडेसे काही आपले फोटोज वगैरे क्लिक केले होते, तर ते असे काहीसे. आणि त्यानंतर डायरेक्टली घरी आलो. दुपारचे 2 आणि आम्ही आत्ता आलो मंदिरातून दर्शन करून. तर बरीच लाईन होती आणि मग तिथे गेल्यानंतर बाहेरूनच दर्शन करायचं ठरलं, पण तिथे गेल्यानंतर मग थोडेसे एक साईडने दर्शन पण होत होतं. तर मग आम्ही लगेच गेलो आणि ही बारकाली मुलं असल्यामुळं ते पण रडत होते, त्याच्यामुळं मग सगळे म्हणले की तुम्ही जा म्हणून. मग आमचं दर्शनसुद्धा झालं. नाही तर मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार होतो आणि इतकी म्हणजे लाईन होती आणि एवढ्या उन्हात ह्या पोरीला घेऊन थांबायचं पण एवढं हे नव्हतं, म्हणजे कारण की ते थांबल्याच नसते ना, आधीचेच रडत होते. त्याच्यामुळं मग आणि थोडंसं पुढं जाऊन पाहिलं तर म्हटलं की दर्शन होत आहेत, त्याच्यामुळं मग म्हटलं की चला एवढ्या वेळेस जाऊन द्या. कारण की प्रत्येक वेळेस लाईनमध्ये थांबूनच दर्शन घेतो, पण असं थोडं चांगलं नाही वाटत, कारण की सगळेजण थांबतात ना, आपण मागून जाऊन लगेच पुढे जाऊन दर्शन करायचं. तर पण आता ह्या मुली होत्या त्याच्यामुळं आणि जाऊसर पण भरपूर ऊन झालं होतं, टाईम झाला होता त्याच्यामुळंच. तर मग तिथे गेल्यानंतर पटकन दर्शनसुद्धा झालं आणि थोड्या वेळ तिथे थांबलो तिथं आणि मग थोडेसे फोटो वगैरे काढले, याला खेळण्यासाठी घेतलं. पण काहीच राहत नाही, घरी येऊस तोपर्यंत झाला. तर बोलून लगेच हे करून टाकला, फोडून टाकला श्रीषा मॅडमनी. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट. तर आजच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.